नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. आता मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि मला सांगा बरं, तुम्ही कधी तव्यावरचा मेथीचा झुणका खाल्ला आहे का? नसन खाल्ला तर व्हिडिओ पूर्ण बघा बरं का, एवढा भारी आणि टेस्टी लागतो. इथे लगेच एक कांदा आहे ना असा चरचर मस्त चिरून घ्यायचा आणि हिरवी मिरची घेतली आहे मी इथे 4 ते 5 हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या 5-6. याला आहे ना छान असं इथे मी बारीक कुटून घेतलं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरमध्ये पण याला बारीक करू शकतात. आता छान इथे वाटून झाल्यानंतर लगेच एक साईडला मी तवा गरम करायला ठेवला आणि तवा तापल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, जिऱ्या मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि लगेच याच्यामध्ये ना आपल्याला जो आपण ठेचा वाटून घेतला ना तो ठेचा इथे टाकायचा आहे. आणि हा तव्यावरचा मेथी झुणका आहे ना खायला खूप जास्त टेस्टी लागतो बरं का. कारण की ना म्हणजे मी तुम्हाला सांगते, म्हणजे आता मेथीची भाजी बघा बरं, खूप जणांना आवडते. जवळजवळ 70 ते 80% लोकांना मेथीची भाजी खूप जास्त आवडते माझ्यासारखी. म्हणजे रोज दिली तरी तुम्ही खाणार, तशी मी आहे. मला रोज तुम्ही दिली तरी मी खाईल, एवढी मला आवडते. आता कांदा टाकून ना मस्त कांदा आहे ना इथे लालसर होईपर्यंत परतून घेतला आणि लगेच त्याच्यामध्ये ना मेथी स्वच्छ धुवून टाकून द्यायची. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आलटी पलटी करायची. आता मेथीची भाजी आवडते म्हणून काय आपण सारखं तशीच करायची तशीच खायची का? नाही ना. मग आता आहे ना असं वेगवेगळं बनवायचं, एवढं टेस्टी लागतं. साधी सोपी रेसिपी असते पण खायला खूपच भन्नाट लागते बरं का. आणि टेस्ट तर विचारू नका, एकदम अप्रतिम टेस्ट लागते. आता इथे भाजी ना जवळजवळ 80% शिजली. लगेच त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन टाकायचे आपल्याला आणि लगेच इथे ना आपल्याला चांगलं मिक्स करायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं बरं का. हा मेथी झुणका ना खायला लई जास्त भन्नाट झाला होता, अगदी म्हणजे पुरला नाही घरामध्ये. मला वाटलं नव्हतं एवढे सगळ्यांनाच आवडेल, पण सगळ्यांनी आवडीने खाल्ला, एवढा मस्त लागला. आणि लगेच एक साईडला ना मी गरम गरम ज्वारीच्या भाकरीसुद्धा केल्या होत्या आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर ना खूप जास्त टेस्टी लागला बघा. आता इथे ना मस्त असं परतून घ्यायचं त्याला आणि एक साईडला लगेच पटापट मस्त भाकरी करा, चपाती करा. एक नंबर लागला बरं का खायला, खरं सांगते तुम्हाला. भाकरीसोबत पण तेवढाच जास्त छान लागला आणि चपातीसोबतसुद्धा तेवढाच जास्त छान लागला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कधी असं मेथीचा झुणका बनवला नसेल ना, नक्की एकदा मेथी झुणका बनवा. साधी सोपी रेसिपी पण खायला तेवढीच जास्त टेस्टी बरं का. पूर्वी ना तुम्हाला सांगू का, तेव्हा पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा मी लहान असेल ना, तेव्हा माझ्या आजीकडे म्हणजे मामाच्या गावी वगैरे गेली का, किंवा माझी आई तेव्हा लहान असताना म्हणजे घरात कधी शेंगदाणे वगैरे संपले की बेसन पिठाचा वापर करायचा. पण त्या भाज्या ना साध्या असायच्या पण खायला खूप जास्त टेस्टी लागायच्या बरं का. तसंच हा आपला आजचा मेथीचा झुणका झालेला आहे. चला मग या जेवायला. बाय.